सापगाव भास्ता नदी पूरस्थितीवर आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम। उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या उपस्थितीत मॉक ड्रिल संपन्न। बोट, अग्निशमन वाहन, ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने बचाव कार्याचा सराव। शहापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सापगाव येथे भास्ता धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे भास्ता नदीला पूर आल्याची काल्पनिक परिस्थिती गृहीत धरून शनिवारी 30 मे रोजी आपत्ती व्यवस्थापनाची मॉक ड्रिल रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या उपस्थितीत विविध शासकीय विभागांनी सहभाग नोंदवला। सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या कालावधीत झालेल्या या रंगीत तालमीमध्ये शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, कसारा, केनवली आणि वाशिम पोलीस स्टेशनचे कर्मचारी, RCP प्लाटून, विभागीय स्ट्रायकिंग फोर्स, नगरपंचायतीचे अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच जीवरक्षक पथकाचे सदस्य सहभागी झाले होते। या तालमीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन किटचा वापर करण्यात आला। तसेच बोट, अग्निशमन वाहन, ॲम्ब्युलन्स आणि इतर बचाव साहित्याच्या सहाय्याने प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। पूरग्रस्त व्यक्ती नदीच्या पाण्यात अडकल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून त्या व्यक्तीला बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले। त्यानंतर आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीवर प्रथमोपचार व CPR प्रक्रिया केली। पुढील उपचारांसाठी त्या व्यक्तीला ॲम्ब्युलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालयात शहापूर येथे रवाना करण्यात आल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। आपत्तीच्या प्रसंगी विविध विभागांमध्ये समन्वय राहावा, बचाव कार्य जलद व प्रभावीपणे पार पडावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज राहावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली। तसेच या संपूर्ण कार्यवाहीची नोंद शहापूर पोलीस ठाणे व ठाणे ग्रामीण नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली।